सांधेदुखीसाठी हळद आणि गूळ. चिमूटभर हळद आणि छोटासा गुळाचा तुकडा एकत्र खाल्ल्याने शरीरातील सूज कमी होण्यास मदत होऊ शकते. हळदीचे दाहशामक गुणधर्म सांधेदुखीत उपयोगी ठरतात. मुरुमांसाठी कडुलिंब पेस्ट. कडुलिंबाची ताजी पानं वाटून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील जंतू कमी होतात आणि मुरूम आटोक्यात राहण्यास मदत होते. आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरावा. मळमळ किंवा उलटीसाठी लिंबू आले रस. लिंबाचा रस आणि थोडासा आल्याचा रस मिसळून घेतल्याने मळमळ कमी होते आणि पोटाला आराम मिळतो. प्रवासात होणाऱ्या उलटीवर हा उपाय उपयुक्त ठरतो. थकवा कमी करण्यासाठी खजूर दूध. दुधात 2 ते 3 खजूर उकळून पिल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि अशक्तपणा कमी होतो. हा उपाय लहान मुलं आणि वृद्धांसाठीही फायदेशीर आहे. उचकी थांबवण्यासाठी मध किंवा साखर. थोडासा मध किंवा साखर हळूहळू तोंडात ठेवून खाल्ल्याने उचकी थांबण्यास मदत होते. हा उपाय अचानक सुरू झालेल्या उचकीवर उपयोगी पडतो. पायांची आग कमी करण्यासाठी मिठाचे पाणी. थंड पाण्यात मीठ घालून त्यात 10 ते 15 मिनिटे पाय बुडवून ठेवल्यास पायांची जळजळ आणि थकवा कमी होतो. दिवसभर उभे राहणाऱ्यांसाठी हा उपाय आरामदायी आहे. तोंडातील छोट्या जखमांसाठी मध. तोंडात आलेल्या छोट्या जखमेवर किंवा अल्सरवर स्वच्छ मध लावल्याने जखम लवकर भरून येण्यास मदत होते आणि वेदना कमी होतात. रोगप्रतिकार शक्तीसाठी तुळशीची पानं. दररोज 4 ते 5 तुळशीची ताजी पानं चावून खाल्ल्याने सर्दी खोकल्यापासून संरक्षण मिळण्यास मदत होते आणि शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. सर्दी खोकल्यासाठी तुळस आले काढा. एका पातेल्यात 1.5 कप पाणी घेऊन त्यात 5 ते 6 तुळशीची पानं, 1 इंच ठेचलेलं आलं आणि 4 ते 5 मिरीदाणे घाला. पाणी अर्ध होईपर्यंत उकळवा. गाळून त्यात थोडा मध घालून कोमट प्या. दिवसातून 1 ते 2 वेळा घेतल्यास घसा मोकळा होतो, खोकला कमी होतो आणि शरीराला ऊब मिळते. तापाची सुरुवात असल्यास दालचिनी तुळस काढा. 1 कप पाण्यात छोटा दालचिनी तुकडा, 4 तुळशीची पानं आणि 2 लवंगा घालून उकळवा. पाणी थोडं आटल्यावर गाळून प्या. हा काढा शरीरातील सूज कमी करायला मदत करतो. मात्र जास्त ताप असेल तर डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. घसा बसल्यास यष्टी मधू, ज्येष्ठ मध काढा. अर्धा चमचा ज्येष्ठ मध पावडर 1 कप पाण्यात उकळून अर्ध झाल्यावर गाळा. हा काढा हळूहळू प्या. घशातील खवखव आणि आवाज बसल्यावर आराम मिळतो. मधुमेहींनी जास्त प्रमाण टाळावे. अपचन आणि गॅससाठी जिरे धणे काढा. 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धणे ठेचून 2 कप पाण्यात उकळा. अर्ध झाल्यावर गाळून जेवणानंतर प्या. पचन सुधारते, पोटफुगी कमी होते. अंगदुखी आणि थंडी वाजल्यास सुंठ काढा. अर्धा चमचा सुंठ पावडर, 2 मिरी आणि थोडा गूळ पाण्यात उकळून गरम प्या. शरीरात ऊब येते आणि थंडी वात कमी होतो. रोगप्रतिकार शक्तीसाठी हळद मिरी काढा. 1 कप पाण्यात 4 चमचे हळद, 3-4 मिरी आणि थोडंसं आलं उकळा. कोमट प्या. संसर्गाच्या दिवसांत हा काढा उपयुक्त ठरतो. खोकल्यासाठी पिंपळी मध काढा. पिंपळी म्हणजे लॉंग पेपर, चिमूटभर पूड पाण्यात उकळून गाळा आणि थंड झाल्यावर मध घाला. कोरड्या खोकल्यावर आराम मिळतो. मासिक पाळीच्या वेदनांसाठी अजवाईन काढा. 1 चमचा ओवा म्हणजे अजवाईन 1.5 कप पाण्यात उकळा. अर्ध झाल्यावर गाळून कोमट प्या. पोटदुखी आणि कळा कमी होण्यास मदत होते. तणाव आणि झोप न येण्यासाठी ज्येष्ठ मध जायफळ काढा. अतिशय चिमूटभर जायफळ पूड आणि ज्येष्ठ मध पाण्यात उकळून गाळा. रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास मन शांत होण्यास मदत होते. मात्र जायफळ जास्त प्रमाणात घेऊ नये. शरीर शुद्धीसाठी धणे जिरे सौंफ काढा. धणे जिरे आणि बडीशेप प्रत्येकी अर्धा चमचा घेऊन 2 कप पाण्यात उकळा. अर्ध झाल्यावर गाळा. हा काढा पचन सुधारतो, शरीर हलकं वाटायला मदत करतो. त्वचा उजळण्यासाठी दूध हळद लेप. 2 चमचे कच्चं दूध आणि चिमूटभर हळद मिसळून चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनिटांनी धुवा. त्वचा स्वच्छ होते, टॅन कमी होतो आणि नैसर्गिक चमक येते. आठवड्यातून 2 वेळा पुरेसे. मुरुमांसाठी मध दालचिनी लेप. 1 चमचा मध आणि चिमूटभर दालचिनी पावडर मिसळून फक्त मुरुमांवर लावा. 10 मिनिटांनी धुवा. जंतुनाशक गुणांमुळे मुरूम आटोक्यात राहण्यास मदत होते. कोरड्या त्वचेसाठी मलाई मसाज. ताज्या दुधाची मलाई चेहऱ्यावर हलक्या हाताने 5 मिनिटे मसाज करा. 15 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. त्वचा मऊ आणि हायड्रेटेड राहते.